टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज ऐतिहासिक घटना घडलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र आलेत आणि आज त्यांनी राजकीय घोषणा जी आहे ही करण्यात आलेली आहे। मी आता वसईच्या तुंगारे फाटा या ठिकाणी शिवसेना शाखेमध्ये आहे। या ठिकाणी स्वतः शिवसेनेचे नेते विलास फडणवीस आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक आनंद आणि जल्लोष व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर, काय सांगणार? आज युतीची घोषणा झालेली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत। हा एक महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे। आपण एक वरिष्ठ नेते म्हणून आपल्याला काय वाटतं? आज आम्हा सर्व शिवसैनिकाचा अतिशय सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे की दोन्ही बंधू कित्येक वर्ष हे संपूर्ण मराठी आमचे सगळे म्हणजे शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील, वाट बघत होते की ही युती कधी दोन भाऊ एकत्र येतात आणि आज संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई देखील ह्या गोष्टीची वाट बघत होती। तो आजचा दिवस आहे आमचा सगळ्यांचा सर्वोच्च आनंदाचा दिवस माझ्या जीवनामधला। कारण अगदी माननीय शिवसेना प्रमुखांपासून आम्ही शिवसेनेचं माझ्या लहानपणीपासून मी काम करतो, दादरला राहत होतो, त्यामुळे हा आजचा दिवस आम्ही खूप म्हणजे आनंदाने साजरा करून आणि मला खात्री आहे की आजच्या ह्या दिवसाचा ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय चालले त्याला कलाटणी देणारा आजचा दिवस असेल आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही निश्चितपणे विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच, कारण एकीकडे आजचा ठाकरे बंधूचा आजचा युतीचा जो नारा होता, हा नारा फार महत्त्वाचा होता। मात्र आजही भाजपा जे सांगते की या युतीनं काही फरक पडणार नाहीये, या ठिकाणी भाजप सेनेचाच ही महापौर बसणार आहे। आता भाजपला हा उन्माद आलेला आहे। ह्या नगर परिषदेचे ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लढलं कोण, जोरात लढत होते त्यांचेच युतीची माणसं म्हणजे एकनाथ शिंदेचे आणि त्यांच्या लढाया झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांना तो उन्माद आलेला आहे। तो शेवटी कधीतरी माणसाचा उन्मादाचा कडेलोट होत असतो। तो ह्या महानगरपालिकेला आम्ही त्यांचा कडेलोट केल्याशिवाय आम्ही आणि मनसेचे आमचे माननीय राज ठाकरे आणि आमचे उद्धव साहेब शिवसेनेचे आमचे प्रमुख, आम्ही दोन्ही मिळून त्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी काही किती दरकार करो, काही बोलो, पण या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाची आम्ही त्यांना निश्चितपणे पराभव काय असतो हे दाखवल्याशिवाय राहणार नाही। निश्चित मराठी माणसाला हे ठाकरे ब्रँड कितपत आकर्षित करेल असा तुम्हाला विश्वास आहे? कारण सर्वात जुने बाळासाहेबांपासूनचे तुम्ही काम केलेले आहेत आणि मुंबईतला मराठी माणूस, आता बाहेर गेलेला मराठी माणूस आणि मुंबईतला मराठी माणूस, याचा किती इफेक्ट पडेल? जुने तर आहेत, पण नवीन सर्व आमचे युवा सैनिक जे आहेत, मनसेचे जे युवा सैनिक आहेत, हे सगळे आता एकत्र येऊन मराठी ब्रँड ज्याला म्हणतात ठाकरे ब्रँड, हे सर्वांना दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि जे आमची आता चेष्टा करत आहेत त्यांना पश्चाताप केल्याशिवाय, म्हणजे त्यांना निश्चितपणे पश्चाताप करायला लागेल अशा तऱ्हेचं काम आम्ही करून दाखवू। वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे युतीची आपली बोलणी सुरू होती, त्या युतीबाबत काय नेमकं पुढंच होतंय? कारण अद्यापही घोंगडे हे भिजत आहे। ते चालू आहे आता आमचं। अजूनही तुम्हाला ह्याच्याबद्दल मी वेगळं तुम्हाला भेटीन आणि तुम्हाला सांगेन। आज फक्त मुंबईपुरतच आपण बोलूया, वसई विरारचं नंतर बोलूया। निश्चितच हे होते शिवसेनेचे नेते विलास फडणवीस आणि या ठिकाणी मुंबईची युती ही शिवसैनिकांसाठी आणि मनसे सैनिकांसाठी एक महत्त्वाची युती आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि निश्चित भाजपाला या महापालिका निवडणुकीमध्ये पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।